शस्त्र उगारलं तो माझा उद्देश सत्याचा आहे या विधानाशी मी ठाम आहे. कुठला उद्देश? माझी खऱ्या अर्थानं शस्त्र उचलण्याची कृती चुकीची म्हणत असेल तर ती कृती मी मान्य करेन. उद्देश कुठला? उद्देश ऐकून चल. राष्ट्राची फाळणी. या राष्ट्राची फाळणी करून माझ्या अधिकाराचं जे राज्य आहे ते दादा तू मला द्यावंस. तुझ्या अधिकाराच्या राज्यात तू सुखानं राहावंस ही माझी इच्छा आहे. तेव्हा सामोपचाराच्या बोधाने मी तुम्हाला सांगतोय, एका आई बापाच्या कुशीकुलात 2 पुत्र जन्माला आल्यानंतर दोघांचाही समान अधिकार आहे, तेव्हा माझ्या अधिकाराचं मला हवंय. कंदर्प एवढा मोठा झालास. अरे आई वडिलांच्या पश्चात वडिलांचं आईचं प्रेम ज्या धर्मसेननं दिलं त्याच्याजवळ राज्याची फाळणी. राज्य माझं नव्हे, ना राज्य माझ्या पितृदेवतेचं, ना राज्य त्यांच्या पितृदेवतेचं. ही ठेव माझ्या तमाम जनता जनार्दनाची आहे. फक्त रक्षक म्हणूनच या क्षत्रियाला राज्य सिंहासनाचा बहुमान दिलेला आहे. तेव्हा लाख जनतेनं पितृपश्चात हे राजशिकट मला दिलं. जर एखाद्या राज्यगादीला वारस नसेल तर हत्तीच्या सोंडेत माळा दिली जाते. एकदा फिरविला जाता आणि ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल, मग तो शूद्र असू दे, ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, अन्यथा कुठल्याही जातीचा असू दे, त्याला राज्याभिषेक करण्याचा अधिकार जनतेच्या विचारानं संमत आहे. मग राज्याची फाळणी हे भूत तुझ्या मानगुटीवर बसलं कुठून? याला कारण आहे दादा, तू बोलून मोकळा झालास. राष्ट्र माझं नव्हे, ही जनतेची ठेव आहे. पण या जनतेच्या ठेवीचा रक्षक सांप्रत तरी माझा दादा आहे. निश्चितच या आधी या जनतेच्या ठेवीचा रक्षक आमचे वडील, आमची पितृदेवता होती. पितृदेवते पश्चात अधिकार तुझ्या हाती आले आणि ते ही खऱ्या अर्थानं ठेवी संपत्ती जनतेची जरी असली तरी त्याचे रक्षक दादा तू आणि या आधीचे माझे वडील होते. पण एका आई बापाच्या कुशीकुलात 2 पुत्र जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थानं वडिलांच्या हाती असणाऱ्या अधिकारांवर दोघांचाही समान अधिकार असतो. अर्थात या विश्वाच्या पाठीवर ही धरणी म्हणजे प्रत्येकाची आई असते. विश्वाच्या पाठीवर जन्म देणारी आई ही माता असते. पण ती एक जिवंत स्त्री, ही स्त्री देव तत्वापर्यंत खऱ्या अर्थानं तो पुत्र तिला नेऊन ठेवतो. पण धरणी ही सुद्धा आई आहे. पण धरणी ही आई वेळ प्रसंगी संपत्ती सुद्धा होते. ही धरणी संपत्ती म्हणून सुद्धा तिच्याकडे पाहिलं जातं. अर्थात मी राष्ट्राची फाळणी मागतो याच्या मुळाशी कारण आहे. दादा, या विश्वाच्या पाठीवर या आधी सुद्धा अशा कित्येक घटना घडल्या गेल्या ज्या घटनेत भविष्यातील विखंडवाद टाळले जावे म्हणून आधीच सामंजस्यानं एकमेकांचे अधिकार, एकमेकांच्या विचारानं त्यांची वाटणी आणि त्याची विभागणी तेव्हा राज्याच्या फाळणीवरून या विश्वात केवळ काही घराणेशाही नष्ट झाली, काही काळच्या घरावर नांगर फिरले गेले हे विसरलास? दादा, या आधी कित्येकांच्या घरावर नांगर फिरले गेले तू बोलून मोकळा झालास. मग राष्ट्राच्या विभागणी पायी जर आमच्या घरावर नांगर फिरू नये अशी जर तुझी इच्छा असेल तर यावरचा पर्याय साधा सोपा आणि सरळ नव्हे का? सामंजस्यानं एका जागी बसून या राष्ट्राची फाळणी होणं हेच हवा तर संपूर्ण राज्य तुझ्या हवाली करीन. जनतेला जर का कौल दिला असेल राज्य हवाली करीन, पण राज्याची फाळणी होणार नाही. पूर्व इतिहास आठव. दादा, या विश्वाच्या पाठीवर तू मला पूर्ण राज्य सुद्धा देशील, पण तुझ्या पूर्ण राज्याची मला अभिलाषा नाही. उद्या हे जग म्हणेल की कंदर्पाला वास्तविक आपले अधिकार घेणं इष्ट होतं, पण दादा ते सुद्धा अधिकार बळावून घेतले. तेव्हा दादा, याआधी घडलेली घटना मी तुला सांगतोय. तू बोलून मोकळा झाला. भविष्यात याआधी घडलेला आहे. कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. दादा, अविनाश नगराचा राज करणाऱ्याचा ओंकार, या ओंकाराच्या कुशीकुलात 24 पुत्र जन्माला आले. हे 24 पुत्र विद्याच्या संपत्तीवरून आपापसात भांडू लागले. 18 आणि 6 या 2 गटात ते विभागले गेले. अर्थात त्यांच्या खऱ्या अर्थानं सख्खे बंधू पक्के वैरी होऊन राष्ट्रातील आपल्या अधिकारासाठी भांडू लागले. त्यायोगे झालं काय? खऱ्या अर्थानं अविनाश नगरीचे राजे ओंकार यांच्या कुलाचं खंडन झालं व
राष्ट्र बेचलाक झालं तेव्हा आमचं निर्माल्य नगर बेचलाक होण्याचं जर का वाटत असेल तर एकमेव उपाय राष्ट्राची फाळणी कर. माझा अधिकार मला काही तुझ्या अधिकार नाही. अविनाश, ओंकारचं किंवा उदाहरण देऊन लहान तोंडी मोठा घास घेतलास. राज्य बेचिराट झालं पण त्याच ठिकाणी हत्ती मृत झाला. हस्तिनापूरचं राज्य बसता गेला राजा सोमेश्वर राजा झाले तिथं. पण हा नियतीचा खेळ होता म्हणून त्या नियतीचं खेळाचं उदाहरण सर्वत्र जोडणार. मग मी सुद्धा तुला उदाहरण सांगेन. काय ते? माझ्यापेक्षा लहान आहेस याचा अर्थ समंजस म्हणू नकोस. अजून अलीकडची घटना आहे, काही नावची नव्हे. ऐकूया. अयोध्येच्या बाबतीतील घटना. मातृ इच्छेसाठी आणि पितृवचनासाठी अयोध्येचा ज्याला देव म्हटलं गेलं त्या रामानं केवळ राज्याभिषेक होता कमाने ही आईची इच्छा असल्यामुळं केवळ वनवास पत्करला आणि केवळ तो राज्याभिषेक अयोध्येचा भरताला भावानी त्याच्या सख्या आईची इच्छा. काय घडलं? त्या भरतानं नात्याच्या ठोक दिलं. दिलेलं पुढचं केवळ दिलेलं एक घटना नाकारली आणि केवळ जिथं माझा राम तिथंच माझं काम, जिथं माझा नाही राम तिथं माझं नाही काम हे शब्द उच्चारत केवळ प्रभूच्या शोधात गेला. मग तो भरत तुला आदर्शवत नाही वाटला? स्वतःच्या बंधूसोबत गेलेले लक्ष्मण आता सौमित्र आदर्श नाही वाटले? शत्रुघ्न आदर्श नाही वाटले का? अरे कुठल्या गोष्टी सांगतोय दूरवरच्या अलीकडच्या काळातील तरी विचार तुझ्यासारख्या समंजसाला झुगारायला नको. दादा, जर अलीकडच्या काळातील घटनांचे आदर्श जर तुझ्या नेत्रासमोर उभा करत असशील, जो भरत बंधू प्रेमासाठी राज्य त्याग करून गेला, जिथं राम तिथंच माझं काम या तत्वानं जो भरत नटला, त्या खऱ्या अर्थानं त्या रामाचा आणि भरताचा आदर्श जर तुम्हाला सांगत असेल तर याच अलीकडच्या घटनेतील मी तुला अजून एक घटना सांगतो. दादा, रावणाचा बंधू म्हणजे विभीषण. हा विभीषण राम कटकात सहभागी झाला आणि रामाला आपल्या बंधूच्या मृत्यूचं रहस्य सांगून मोकळा झाला. त्याने करून काय झालं? रामानं लंकाधीश रावणाचा शेवट केला आणि लंकेवर विभीषणानं आधिपत्य गाजवलं. मी विभीषण होऊन तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरू की काय? म्हणजे घरचा बेदी होऊन म्हणून फिरणार हा तुझा विचार मनात आला? मग त्यावर काय होतं विभीषण? फक्त राजाची स्वामीनिष्ठा तुला नाही माहीत? अरे त्या भक्तराज विभीषणाने आपलं सारं सर्वस्व विश्वाचा परब्रह्म म्हणून त्या रामाच्या पायावर ठेवलं. एवढंच नव्हे तर जेव्हा रामाने लंकाधीश रावणाचा वध केला, राज्य कुणाचं झालं रे? कुणाचं झालं? राजा ज्यानं मारला त्याचं राज्य रामांचं झालं. मग रामांचं राज्य झालं असताना औदार्यतेनं तेव्हा प्रभू रामचंद्राने विभीषणाला ते राज्य सुपूर्द केलं. तेव्हा विभीषणाने प्रथम नकार दिला, पण रामाने केलेली बळजबरी आणि नाईलाजानं स्वीकार केला. त्या विभीषणांवर ओळखणे होऊ दादा, हे तुझं मत झालं, पण मी तरी असं म्हणेन, जो आपल्या बंधूच्या मृत्यूचं रहस्य सांगतो त्याच्या मनात काहीतरी स्वार्थ असेल. आता तू जर बोलून मोकळा होत असशील, रामाबद्दल असणारी भक्ती आपल्या बंधूच्या मृत्यूचं रहस्य सांगण्यासाठी त्याला तत्पर ठरू लागली, तर हे तुझे विचार झाले. मी तरी म्हणेन, हाच विभीषण राज्य गादीवर लंकेचा अधिपती होण्यासाठी रामकटकात सहभागी झाला. तेव्हा दादा, मी सामंजस्यानं भाग मिटविण्याचा प्रयत्न करतोय. सामंजस्य नव्हे, अरे तुझं नाव कंदर्प ठेवलं. कंदर्प कांद्याला सुद्धा म्हणतात. तो डोळ्यात पाणी आणतो. आता मला तर वाटतंय तुझ्या या उद्धटपणानं आणि या राज्याच्या भारी मागं हा कंदर्प किंवा या वैदिकच्या आणि माझ्या डोळ्यात पाणी आणतो. हे तुमच्या डोळ्यातील पाणी जर पुसलं जावं अशी तुमची इच्छा असेल तर या क्षणी साऱ्या जनतेला एकत्र घ्या, साऱ्या प्रधानमंडळाला घ्या. माझ्या अधिकाराचं मला द्या, तुमच्या अधिकारात होऊ दे. जेव्हा राज्य बेचिराग झालं तरी चालेल, पण राज्याची भावनी कदापि होणार नाही. राष्ट्राची जर भावनी होत नसेल तर माझे अधिकार मिळण्याशिवाय मी शांतवणार नाही. हा सक्का भाऊ अक्का वैरी म्हणून जर माझ्या नेत्रासमोर उभा राहत असेल तर दादा, तुझ्या देहावर शस्त्र चालवेल, पण मी माझी इच्छा पूर्ण करेन. अरे, रक्ताची नाती चांगली निभावलीस, पण हे रक्ताचा का रक्तावर बेईमान झालं असेल तर चालेल. ही पुला सकट लागलेली माझ्या राज्याला कीड केवळ नेस्त अवघे सुखाचे सांगा
अवघे अवघे सुखाचे सांगाचे दुःख येता पळूनी जाती आपोआप दुःख येता पळूनी जाती आपोआप अवघे अवघे सुखाचे सांग आहा आप्त इष्ट सारे सज्जन सोय रे आप्त इष्ट सारे सज्जन सोय रे सुखाचे निर्धारी अवघेती सुखाचे निर्धारी अवघेती अवघे अवघे सुखाचे सांगाती स्वार्थ तुझा मी कधीच ओळखला होता. सख्या बंधुपरात शस्त्र उगारतोयस. ज्याला पुत्र म्हणून पाहिलास त्या पुत्राच्या शेवटासाठी हाती शस्त्र घेतलंस. अर्थात याचा अर्थ एकच होतोय, राष्ट्राचा मोह तुला सोडवत नाही. त्या राष्ट्राच्या मोहापायी माझा शेवट करण्यासाठी हाती शस्त्र घेतलास. लक्षात ठेव. जातोय कोण पण काढ जाता जाता तुला एकच सांगतोय, तोंड दाखवू नको. या गोष्टीचा पश्चाताप